वाजे पायी पैंजन वाजे पायी पैंजन पायी पैंजन पायी पैंजन घागर घेऊन पाण्यासी जाता घागर घेऊन पाण्यासी जाता घागर घेऊन पाण्यासी जाता पाण्यासी जाता घागर घेऊन पाण्यासी जाता वाजे पैंजन वाजे पैंजन वाजे पैंजन राजू बाबा, काल तुम्ही तुमचा कार्यक्रम केला, आपण त्याला खेळ म्हणूया. त्यामध्ये तुम्ही गायलात, तुम्ही नाचलात आणि तुम्ही कसरत केली, सगळे एकत्र केलं. याला तुम्ही काय नाव देता या प्रकाराला? कारण मी हे सगळं एकत्र बघितलं नाही कधी. याला तुम्ही काय नाव देता? आम्ही याला चक्री भजन म्हणतात. चक्री भजन? चक्री भजन. पण चक्री भजन नावाचं काही पारंपरिक भजन आहे काय? हा आहे. असं भजन आहे? भजन आहे. पण त्या भजनामध्ये नाचतात? नाचतात भजनामध्ये, फक्त घागर समय असं वगैरे काही. म्हणजे कसरतीचा जो भाग आहे, डोक्यावरती घागर समय घेणं, तो त्यात नसतो. तो नाही ते.
हे कुठे शिकलात तुम्ही? शेतातच काम करत असताना शिकलो मी. शेतात काम करत होता? शेतातच काम. शेतात कसलं काम करत होता? शेती करत होतात तुम्ही? गुरे सांभाळायचे काम जास्त. गुरं सांभाळायची. हा. पण तुमची काय शेती होती काय घरची? नाही, तुमची घरची शेती नव्हती? नोकरी दुसऱ्याचे. नोकरी म्हणजे काय करत होता? शेतमजुरी करत होता? शेतामध्ये लोकांचे गुरे सांभाळायचे, शेतातच राहायचं. बरं. लहान असताना तुम्ही लहान करत असताना होता? शेतातच राहायचं बरं आणि तिथंच जनावर सांभाळायचे आणि तिथंच राहायचं. बरं. गावात पण, नाही यायचं. वडील तुमचे काय काम करत? वडील शिंपी काम. म्हणजे तुमच्या घरचा पेशा काय? आजोबा काय करत होते? आजोबा मौलानाचं काम करीत होते, दर्ग्यामध्ये पुजारी वगैरे काही असं. म्हणजे तुम्ही मुसलमान? मुसलमान. हा, धर्मानं मुसलमान. मुसलमान. यारे नाचू प्रेमानंद यारे नाचू प्रेमानंदे रामनामाची या छंदे रामनामाची या छंदे रामनामाची या यारे नाचू प्रेमानंदे रामनामाची या राम जय राम श्री 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 राम जय राम भव सिंधु तारक नाम भव सिंधु तारक नाम सिंधु तारक तारक नाम राम नाम राम नाम
गावात शाळा होती पण गेलो नाहीत आम्ही शाळात. पण शाळा बघून असं वाटत असे का की आपण जरा जावं शाळेमध्ये, बघावं कसं शिकतात मुलं, असं वाटत असे का? नंतर वाटायला लागलं, जसं कळतं झाल्यानंतर मला वाटायला लागलं की अभंगवळणी पाठ होण्यासाठी आपण शाळा शिकलो असतो तर बरं झालं असतं. बर. पण शाळेत काही जाता आलं नाही नाही तुम्हाला? जाता आलं. आणि मग हे गवळणी आणि अभंग, आमचे तुकाराम, एकनाथ, नामदेव हे सगळे तुम्हाला भेटले कुठे? मी सुरुवातीलाच रामायणची कथा ऐकली. बर. कथा ऐकली म्हणजे? लहानपणीच. हा, ऐकली म्हणजे कथा सांगत हा. असत काय? पुस्तकामधून ऐकली. शाळेतली मुलं असतात ना, शाळेत रामायण पुस्तक बर असतं, बर बर. ती रामायण मुलाकडून ऐकून घेतली मी. बर. मग त्यांनी सांगितल्यानंतर मला ती छंद लागला की देवाचाही अशा गोष्टी ऐकायचा, दररोज कुणाला बी गोष्टी ऐकून घ्यायचं मला सवय होती. किती हौशेनी नेसला, किती हौशेनी नेसला शालू माझा रंगाने, शालू माझा शालू आजवर मी आला व आजवर मी आला, किती जपून हो, किती लपून हो, किती जपून ठेविला शालू माझा रंगाने, शालू माझा रंगाने, शालू माझा रंगाने.
दररोज मी आवडीने जायचं एकटंच बर. रामाने बर. काय किती वर्षाचे होतात तुम्ही? मी अंदाज 10 वर्षाचा असं अंदाज त्यावेळी बर. 10-11 वर्षाचा बर. जातो. घरातून तुम्ही एकटेच जातात? एकटे जातो. मग पुढे काय त्या तुम्ही रोज कधी रात्री असायची पोथी, संध्याकाळी असायची? संध्याकाळी दररोज शेतातून यायचं, हा. संध्याकाळी जायचं, नंतर पुन्हा आणि संध्याकाळीच पोती झाल्यानंतर शेतात जायचं बर. झोपायला. बर. पण पोथी जरी तुम्ही ऐकत होतात रामाची, तरी सुद्धा त्यामध्ये काय हे अभंगन गवळणी नव्हत्या ना? तिथं भजन कीर्तन होत असे त्यानिमित्तानं व्हायचं? हा, त्यानिमित्तानं त्या निमित्ताने भजन म्हणजे चालू. दुसरे महाराज बाबा कोणी यायचे आणि त्यांची व्हायची का कीर्तन? कीर्तन भजन व्हायचे. बरं, मग ती ऐकायला लागला? हा, आमच्या गावातली भजन व्हायचे. हा. तर तुमच्या गावात भजनी मंडळी होती? हा, तर तिथं रामायण मध्ये व्हायचे भजन त्यांचे बी. बर. तर मी ते ऐकायला बसायचं, पोती झाल्यानंतर बी ऐकत बसायचं. बर. हा, तर मला आवड झाली की आता हे आपल्याला आलं पाहिजे भजन. अशी कशी आवड झाली? त्यावेळेला काय सिनेमाची गाणी बिणी नव्हती काय ऐकू येत? होती का? होती. आले तरी माझं लक्ष नसतं. तुमचं त्याच्यावर. लक्षच नसायचं. तमाशे यायचे का गावात? तमाशे बी यायचे. पण तमाशातल्या लावण्या बिवण्या तुम्हाला कधी अशा नाही, गावाच्या आवडायचेच वाटतात? नाही चोरून मला. तमाशा बघा असं वाटलं का कधी? नाही, कधीच नाही. कधीच नाही वाटलं. मग हे अभंग गवळणी तुम्ही ती कीर्तन बिर्तनामध्ये ऐकायला लागलात. हा, त्याच्या हा. आधी गाण्याची आवड होती का तुम्हाला? गाण्याची बी आवड नव्हती. गाण्याची पण नव्हती? गाण्याची नाचत होतात काय? नाचत होतो, म्हणजे रागवून नाचायचे ते सोडा, पण असे नुसते नाचत होतात काय? नुसतेच नाचत होतो नाचत रानात. होता? रानात नाचायची आवड होती? हा. कसे नाचायचे तुम्ही? काय करायचे? नाचायला तर काय तबला पेटी सगळं लागतं ना. तुम्ही हा. कसे नाचत होता? तुम्ही नाचत कसे होता? असंच रानात रानात नाचत होतात म्हटलं तुम्ही? रानातच नाचत होतो. असे चिखलात ह्याच्यात कुशवी जनावर मागे असताना अभंग गवळणी म्हणायच्या, नाचायचं, उड्या मारायचे. आणि भारुडाचे प्रकार असतात गावात व्हायचे आमच्या. बरं. आणि चक्री भजनाचे बी व्हायचे प्रकार. बरं. त्यांचं पाहिलेलं संध्याकाळी भजनात पाहायचं आणि दिवसभर तीच रानात नाचायचं, राहायचं. तेच करत पण राहायचं. तेव्हा डोक्यावर घागर बिगर घेऊन तुम्ही नाचत होतात का? काहीच नाही, तेव्हा नाही. तेव्हा नुसते चक्री भजन चक्री जसं भजन. चालतं तसे नाचत तसंच होतात. नाचत घुंगूर बिंगूर तरी होते का पाय? नव्हते. काय नव्हतं? काहीच नव्हतं. जवळजवळ 100 वर्षापासून आमच्या गावामध्ये भजन होत आहे. बर. तर भजनामध्ये आमच्या गावाची प्रथा आहे की बाबा जे काही 12 महिने आहेत, त्या 12 महिन्याच्या 24 एकादशी आणि 25वी एकादशी म्हणजे महाशिवरात्रीची. तर आमचे काका रामराव पाटील हे म्हणजे या आपल्या भजनी मंडळींना थोडं प्रोत्साहन द्यायचे. मग काही नाही, त्यांनी ठरवून टाकायचं की काही नाही बुवा, एकनाथ माळी असायचे, तू आज ही एकादशी केली पाहिजेस. हनुमा माळी आहेत, त्यांना दिली. आमचे हरिभाऊ गुंड आहेत. एकादशी केली पाहिजे म्हणजे काय करायचं? म्हणजे भजन त्या दिवशी तेच, करायचं. म्हणजे ज्या दिवशी हे भजन असेल एकादशीचं, त्या दिवशी मग समजा ही एकादशी माझी म्हटल्यानंतर मी काय करायचं असतं, व भजनी मंडळीनं आपलं जागरणामध्ये चहा वगैरे करायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी यजमान पण करायचं. हा, यजमान पण भजनाचं. करायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी मग जे काय आपल्या यथाशक्ती असेल, मग कोणी पुरणपोळी करायचा, कोणी आपली पोळी, वरण, भात, भाजी, कोणी असं, किंवा एखादा आवडीन पदार्थ कोणी गोडीचाही करीत असे. अशा प्रकारची ही प्रथा आमच्याकडे जवळजवळ या 60 पण हे जे वर्षापासून. भजनी मंडळीमध्ये सगळी मंडळी जी आहेत, माणसं येत गाण्यासाठी, यांच्यावर काय गाण्याचा संस्कार विस्कार असत नसे? ऐकूनच त्यांनी ते गळ्यात ऐकूनच घ्यायचं, सगळं ऐकून घ्यायचं हो. गळ्यामध्ये. आणि त्या पारंपरिक चाली सगळ्या चालत आलेल्या होत्या. चालत आलेलेच. बरं, मला तुम्ही सांगा की आता राजूबाबा जे गातात ना गवळणी, याचा संबंध तुमच्या पारंपरिक भजनांशी किती आहे? पारंपरिक भजनातल्या ज्या चाली आहेत गवळणीच्या, त्या तर ते उदाहरणार्थ जनाबाईची म्हणतात, हरी आहो आता मंदिरी. हो, ह्या गवळणी आमच्या इथे ते नेहमीच म्हणत असत आणि आमच्या इथं म्हणत बी होते ते. आणि त्याच चालीवर म्हणजे तुमच्या बैठ्या भजनामध्ये, बैठा भजनामध्ये म्हणत ते ती म्हणत असत. हो हो, तुम्ही होतात त्यामुळे? होय, मी होतो. ती कशी कशी म्हणत असत? मला जरा दाखवा ना, त्याची थोडी झलक दाखवा. ते आपलं सुरुवात झाली म्हणजे, हरिया हो आता मंदिरी, हरिया हो आता मंदिरी, कोणी नाही दुसरे घरी, कोणी नाही दुसरे घरी. हरिया हो आजा मंदिरी,
शेतामध्ये कामाला होतो, ज्यांच्या इथं कामाला होतो लहान असताना लहान असताना त्यांच्या इथं मला संध्याकाळी आणि सकाळी अशी 2 टायमाला पाणी आणायचं काम होतं. बर सांज सकाळ पाणी आणायचा सराव होता. आणि सुरुवातीपासून मी घागर डोक्यावरच घेऊन पाणी आणत होतो. बर एका वेळी एक घागर? हा, एकच घागर. जवळ एक घागर असायचं. हा. आणि अंतर किती होतं? अंतर जाताना किती अंतर होतं? कधी नदीत बराच अंदाजे 1.5 फरलांगच्या जवळजवळ. बर म्हणजे तेवढे तुम्ही घागर घेऊन चालत जायचे? चालत जायचं आणि पाणी घेऊन परत यायचं. आणि मग घागर डोक्यावर ठेवून तुम्ही नाचायचा प्रयत्न करायचा? आणि वाटाने चलत चलत मी गवळणी म्हणायचं. चालणं बी चालायचं तर तालातच चालायचं. बर पडण्याच्या तालात ह्याच्यात आपलं गाण्याच्या तालामध्ये आपण पाऊल टाकायचं. परातीचा नाच तुम्ही करता. कालच्या खेळामध्ये तुम्ही परातीचा नाच केला. ते 5-6 पराती तुम्ही एकमेकात काढल्या, एकमेकातून पुन्हा त्यात टाकल्या, त्याच्यावर नाचलात. हे अवघड काम आहे. तुम्ही एकतर तुमची लय चुकत नाही, तुम्ही नाचत पण बरोबर असता आणि त्याचबरोबर ते करता. हे कसं केलं तुम्ही? शिकलात कसं हे? मी ऐकून होतो की एक परातीवर नृत्य करतात लोक कुठं, असं ऐकून होतं. मी बघितलंय ते. पाण्यात माझ्या काही आलं नव्हतं. बर पण तुम्ही रानात एका परातीवर सराव करून पाहिला बर तर आला मला नाच करता त्याच्यावर. नंतर मग 2 परातीवर केला, नंतर 3, असं वाढत वाढत 7 परातीवर नृत्य करणं. पण पायाला काही त्रास बीस होत काहीच नव्हता? त्रास नाही झाला. काही नव्हतं. काहीच नाही. किती दिवस लागले हे सगळं शिकायला? काही दिवस नाही लागले मला शिकायला. 1 महिन्यात तर मी पूर्ण आता कार्यक्रम तुम्ही करता ते 1 महिन्यामध्ये? 1 महिन्यामध्येच बसवला मी कार्यक्रम.
त्यांनी भयंकर तीर्थयात्रा केल्या. 12 ज्योतिर्लिंग, रामेश्वर, जगन्नाथ, काशी, प्रयाग, गया, अयोध्या, मथुरा, बद्रीनारायण, केदारी नारायण, शेष नारायण, अयोध्या नारायण. अख्खा भारतामध्ये ह्यांनी कोणतं तीर्थ असं ठेवलं नाही. आमचे चुलते भाऊसाहेब पाटील हे असेच बद्रीनारायण, केदारनाथ वगैरे यात्रेला निघालेले. त्यालाही वाटायचं आपल्याला असं जर यात्रेला जाता आलं तर बरं होईल, पण आपण आपल्याकडे पैसा नाही आहे, कोण नेईल आपल्याला. म्हणून औरंगाबादला पाटणे म्हणून आहे, त्यांची अशी ट्रॅव्हलिंग सर्व्हिसची यात्रा कंपनीची गाडी असते. मग आमचे भाऊसाहेब पाटील त्यांना म्हणाले, अहो पाटणे, अरे हा मुलगा चांगला आहे, नाहीतरी तुम्हाला कोणीतरी एखादा कुली ठेवावाच लागतो, तर या मुलाला बरोबर घेतलं तर काय बिघडेल. पण त्याच्यावर पाटण्याने आमच्या काकांना होकार देऊन त्यांना आपल्या गाडीवर घेतलं. आणि या निमित्तानं का होत नाही, माणसाला लाख रुपये असून सुद्धा देवाचं दर्शन होत नाही, कारण त्याला आपलं पुरं सुकृतच लागतं. मला असं म्हणायचं आहे की राजूबाबांचं एवढं काही म्हणजे पुण्यही असेल की या ना त्या नात्यानं कुली म्हणून का होत नाही, पण त्या परमेश्वराच्या चरणावर जाण्याचा त्यांना योग आला आणि त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो. पाटलानंच मला लावून दिलं तर शंकरराव पाटलानं आम्हाला भजनामध्ये. देवाला मला जायचं बी होतं आणि घरामधून त्रास होता, मी बाहेर गाव गेलो तर मग त्यांनी मला ओळखीच्या ठिकाणी यात्रा कंपनीमध्ये लावून दिलं. जिथून गाड्या निघतात, औरंगाबादहून गाड्या जातात यात्रेला, तिथं मला त्यांनी लावून दिलं की ह्याला 4 धाम करून आणा आणि याला पैसा देऊ नका, काही नका, पण ह्याला 4 धाम करून आणा. पैसा देऊ नका म्हणजे तुम्ही कामं करत गेलात त्या 4 धाम यात्रेला? हा, काम यात्रेकरू म्हणून नाही गेला, यात्रेकरूचे काम करत गेलो. म्हणजे काय काम करत होतात तुम्ही? त्यांचे वजे सांभाळायचे, खाली उतरायचे, म्हणजे हमाली कामासारखं काम जे होतं ते तुम्ही करत यात्रा केल्या. चालू मोटरीमध्ये 4 धामाला गाडी जाते, त्याच्यातच करत होतो मी. उभा राहून असं म्हणायचं, तिथंच उड्या मारायच्या जागच्या जागी. घुंगूर बांधून नाही, असं साधच मारायचं. त्यावेळेस विना बी नसायचा, टाळ नसायचे, काहीच नसायचं. आणि दिवसभर मला ते छंदच असायचा. ती गुरे सांभाळत असताना ते लोकांचं माला जायचे, खायचे, किती बी नुकसान व्हायची, तरी मला त्याचं भानच नाही राहायचं. मग घरी मार बसत नसे का? दररोज मार बसायचा, दररोज मार बसायचे, तरी माझा छंद ती सुटायचाच नाही. मला कळायचंच नाही जनावर कधी जाते ढोरं आणि कधी माल खाते, काही कळायचं नाही.
पण तेव्हा तुम्ही नाचत होता किंवा गात होता, तुम्हाला असं वाटलं काय की मोठे झाल्यावर आपण हेच करावं? काहीच नाही, मला फक्त आवड होती की आपल्याला उद्योग काहीच करायचं नाही, करायचं तर कीर्तन भजन हेच करावं असं इच्छा लहानपणापासून हीच होती. दुसरं काय करावं असं कधी असं वाटलं काहीच नाही? वाटत डॉक्टर व्हावं, वकील व्हावं, काहीच वाटलं नाही. राजकारणात जावं असं काय वाटलं नाही? नाही. आपण गावं नाचावं असंच वाटायला लागलं. हा, पण असं वाटलं काय की आपण शेतावर काम करतो, हे काम कधीतरी सुटावं असं वाटलं का? नाही तसं कधीच नाही. कधी वाटलं नाही. पण शेतावर तुम्हाला तेव्हा किती मिळत असत? लहान तुम्ही होतात, तुम्ही जात होतात तिथे शेतमजुरी करत होतात लोकांच्याकडे, काय तुम्हाला दिवसाला काय देत असत? अगदी मी लहान पहिल्यांदा शेतामध्ये गेलतो गुरे सांभाळायला, तर जेवण राहत त्यांच्या इथं जेवण करून मला रुपया महिनाच होता पहिला. अगदी मी महिन्याला 1 रुपया? महिन्याला रुपया. 10 वर्षाचं होत तेव्हा सुरुवातीला. जेवण खाऊन पोटभर मिळत असेल. मिळत असे. आता 1 रुपयाचं तुम्ही काय करत होतात महिन्याला? आज 1 रुपया ती मला काही कळत नाही, आईच घेत होती रुपया. आई घेत. माझे महागारी नाचत होते, मग सांगत होते नाचत. हा, मग त्यावेळी कसं काय वाटायचं तुम्हाला? बरं वाटायचं. आता काय तरुण झालात, विशीच्या पलीकडे गेलात. आता विशीच्या पलीकडे गेल्यानंतर माणसाला असं वाटतं की आपल्याला कोणतरी बाई माणूस भेटावं, लग्न कार्य व्हावं, पोरं बाळ दिसायला लागतात. असं काय तुमचं नाही झालं का? तुम्ही नामदेव तुकाराम असंच करत बसला होता? हा, असं कधी डोक्यात आलं नाही की लग्न? कधीच नाही, कधीच नाही, कधीच आलं नाही. पण लोक लग्न करतायत बघून सुद्धा असं वाटलं नाही की कधी हे सुद्धा करावं? नाही, लग्न करावा असं काही वाटलंच नाही. लग्न नकोच वाटायचं. नको वाटायचं. नको पण लग्न झालं की नाही तुमचं? आता आईनं कळून दिलं. आता 2 वर्ष झाले लग्नाला माझ्या. 2 वर्ष झाली? आता 2 वर्ष झाली. बरं, पण आईचं ऐकलं तुम्ही? आईनं, भावानं आणि गावातल्या माणसांनी बी बळजबरीनं लग्न म्हणजे लावलं. काय तुम्हाला धरून बसवलं काय लग्नाला? धरून आणलं. आई रडत होती 2-2 दिवस सारखीच. बरं, म्हणजे नाईलाजच झालं. हा, नाईलाजच मग झालं. आता पश्चाताप होत नाही ना? आता बरं वाटतं का लग्न बिग्न झालं ते? काहीच मुलगा काय का? आहे ना, मुलगी झाली. मुलगी झाली. काय नाव ठेवलं मुलीचं? जनाबाई. जनाबाई. आणि बायकोचं काय नाव ठेवलं? सैरा बानू. बायकोचं पहिलंच काय? नाव आहे. तुमच्या या मुलीचं नाव काय ठेवलं तुम्ही? शायदा. शायदा. आणि राजूबाबांनी काय ठेवलं नाव? जनाबाई. जनाबाई आणि शायदा. हा, मग आता शायदा सुद्धा भजन म्हणणार का? म्हणणार. गावात काय काम करता? टेलरिंग. तुम्ही राजूबाबाच्या कार्यक्रमाला जाता कुठे बाहेर? नाही, हे पहिलीच वेळ माझी. कसा काय वाटला तुम्हाला कार्यक्रम? फार छान वाटला. संत मंडळी काय सांगतात तुमच्या मते? काय सांगतात? तुम्ही म्हणता ना, ज्यांच्या गवळणी म्हणता, अभंग म्हणता, हे काय सांगतात? तुम्ही आता वाचलंय, काय सांगतात हे? तुमच्या मते काय सांगतात? भक्ती मार्गाला लागावा, देवाचं हे सगळं नाम जपावा, देवाचं नाव घ्यावा हीच सांगतात. देवदेव करावं हीच सांगतात. जास्त चांगले संस्कार सांगतात. ही कृष्ण राधा ही कशा होत्या, काय होत्या, त्यांनी भक्ती कशी केली गवळणीमधून, त्यांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे सगळं. ते ऐकून मला तसंच वाटायचं की आपण बी तसंच आपण कृष्ण व्हावं असं वाटायचं काय? असं वाटायचं काय कधी? नाही. जसं राधानं भक्ती केली बर, तसं राधासारखं आपण कृष्णाची भक्ती करावा. बर. म्हणजे तुम्ही असं राधा वाटायचं. व्हायचं, तुम्ही हा. कृष्ण व्हायला नाही मागत होता? नाही. मीरा के प्रभु गिरधर नागर, मीरा के प्रभु गिरधर नागर,
देवाचंच करायचं, काही बी काम करायचं तर देवाचंच करायचं बस. आता देवाचं करायचं म्हणता तुम्ही. कालचा तुमचा खेळ बघितला मी चक्री भजनाचा, तो देवाचा खरं आहे, पण त्यात नाचताना त्यात गाताना मला असं वाटलं की गाण्यातला नाचण्यातला एक आनंद असतो, तो आनंद पण तुम्हाला मिळतो आहे. हा म्हणजे आता माझ्यासारख्या माणसाला काय त्यातलं हिंदू धर्माचं जे काय होतं किंवा देवाचं होतं ते नाही फारसं त्यातलं भिडत, पण मला तुमचं नाचणं आवडतं, तुमचं गाणं आवडतं, जसं तुम्ही गाता जसं नाचता, तर त्यात एक तुम्ही आनंद घेता. आता तुम्ही नुसतं देवदेव म्हणून करता जे करता ते, की तुम्हाला नाचायला आवडतंय गायला आवडतंय म्हणून करता. तुम्हाला सांगितलं की रोज सकाळी उठून 3 तास पूजा कर, देवासमोर बस आणि पूजा कर, जशी पूजा सगळे करतात तशी कर, तर तुम्हाला आवडेल की तुम्हाला नाचायला आवडेल? पूजा बी आवडते मला, नाचायचं बी आवडते, फक्त देवाचंच फक्त. पण तुम्हाला असं आम्ही सांगितलं की तुम्ही आजपासून नाचायचं नाही आणि गायचं नाही, तुम्ही आपली सरळ पूजा करायची, तर तुम्हाला चालेल का? नाही चालणार मला तसं. हा, कारण मला असं वाटतं की तुम्ही देवदेव सगळं जे म्हणता ना, तो एक 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 प्रकारचा आनंद तुम्हाला त्यात मिळतो आहे. आणि तो आनंद मला वाटतं की देव कशात असतो, माणूस कशा कशात देव बघतो सांगता येत नाही, पण तुम्हाला असं वाटतं मला की नाचताना गाताना असं वाटतं की देव भेटतोय आपल्याला. तो एक आनंद आहे, वेगळा आनंद आहे. आणि तुम्हाला बघताना आम्हाला एक वेगळा आनंद मिळतो आहे. मी असं पण बघितलं की म्हाताऱ्या बायका असतात, त्या तुमच्या पायावर डोकं ठेवतात. हा, तर ते पायावर डोकं ठेवतात, तुम्हाला असं आवडतं का करायला? नाही आवडत. आवडत नाही, पण आता मग काय करू द्यायचं, काय करायचं? मजबुरीनं पडतातच पाय, ती धरतातच पाय लगे, ऐकतच नाहीत ना. बर, पण त्यांना काय वाटतं, कशासाठी पाया पडतात त्या? तुमचं काय म्हणणं आहे, कशासाठी पाया पडतात? त्यांना वाटतं की एक देवच असल्यासारखं वाटतं त्यांना, ते सांगतात मला, नंतर सांगतात पण की कशामुळे वाटतं त्यांना देवच असल्यासारखं? तुम्ही कसरत करतात त्यामुळे वाटतं? हा, पण कसरत तर कसरत करणारे करतातच, गाणारे गातात, नाचणारे नाचतात. या बायकांना असं जे वाटतं, म्हाताऱ्या बायकांना, की तुम्ही देव आहात, असं काय वाटतं? ते नामदेव महाराज बी नाचले ना, आणि नामदेव महाराजाच्या कीर्तनात भजनात देव नाचले, पांडुरंग नाचले, तर ते पांडुरंग सारखं त्यांना दिसून येतं. ते सांगतात की आम्हाला तुम्ही पांडुरंग सारखे दिसतात, म्हणून ते पाया पडतातच, ते सोडतच नाही पाय. म्हणजे तुम्ही आता ते आरतीचं असं तबक असतं ते उलट करून फिरवता, त्यातलं निरांजन पडत नाही, किंवा डोक्यावरती तुम्ही समय त्याच्यावर निरांजन, त्याच्यावरती घागर घेऊन नाचता, हेही पडत नाही, तर हा चमत्कार वाटत नाही ना या बायकांना? कारण जो चमत्कार करतो तो त्यांना असं वाटतं की हा देव माणूस आहे, असं तर नाही ना? त्यांना वाटतं ना देवाचंच काहीतरी आहे, म्हणजे हे ते पडत नाही, ते देवाचं काय, देवाचंच काहीतरी आहे असं वाटतं. तुम्ही त्यांना समजावून सांगता का की हे देवाचं नाही बाबा, हे मी सगळं कष्ट करून केलेलं आहे, असं सांगता का तुम्ही? सांगतो ना मी त्यांना. त्यांचा विश्वास बसतो का? नाही बसत. बसत नाही त्यांचा. बसत नाही, ते म्हणतात लबाड बोलतात तुम्ही. तारो